माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई हे केंद्र सरकारकडे पाठवलेले आहे। केंद्र सरकारमध्ये सुद्धा कोणाची त्याला ना नाही। ज्या दिवशी व्यापारीकरणातून ज्याला विमानाचं लँडिंग होईल त्या दिवशी आंतरराष्ट्रीय दिबा पाटील विमानतळावर आपण उतरत आहोत अशा प्रकारची घोषणा निश्चित होईल असा माझा विश्वास आहे। आता एप्रिल महिन्यामध्ये सुरू होणार आहे, म्हणजे मार्च एप्रिल 2 महिने झाले शिल्लक। तर त्याच्यामध्ये जे हाऊसकीपिंगची कामं, लोडिंग अनलोडिंगची कामं, क्लिअरिंग फॉरवर्डिंगची कामं, इतर जे काय त्यांच्या यंत्रणाकडून म्हणजे एअरपोर्ट ऑथॉरिटीकडून जी नोकऱ्या लागतील त्या नोकऱ्या प्रकल्पग्रस्त लोकांना मिळवण्यासाठी आग्रह धरणार। त्याच्यामध्ये ज्या 13-14 गावाची जमीन गेलेली आहे, विमानतळाला गावं उठलेली आहेत, त्या लोकांना प्रथम प्राधान्य। त्याच्यानंतर त्या जो परिसर आहे त्या परिसरातल्या दुसऱ्या शेतकऱ्यांना, मग उर्वरित मध्ये जसं रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा अशा प्रकारच्या लोकांना नोकऱ्या मिळावा यासाठी आग्रह धरू आणि त्याच्यात निश्चितपणे यश मिळेल असा माझा विश्वास आहे। थँक्यू।